मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेमध्ये ज्या काही अपात्र ठरलेल्या महिला आहेत त्यांना इथून पुढे या योजनेपासून राम राम म्हणजे पैसे। होय, 5 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत। तुमचं सुद्धा यामध्ये नाव असू शकतं। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। मी सांगणार नाही, स्वतः आदिती तटकरे आपल्या बाल विकास मंत्री यांनी ट्विट केलेला आहे। 5 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत, त्यांचे हप्ते बंद होणार आहेत। संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आपले पैसे जमा झालेले रिटर्न घेणार आहेत का? 5 लाख अपात्र महिलांमध्ये तुम्ही आहात का? चला तर व्हिडिओला सुरू करूया। चॅनलवरती नवीन असाल, अत्यंत महत्त्वपूर्ण चॅनल आहे ई ग्रामपंचायत, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। स्क्रीनवरती पाहू शकता, इथं पहा आपल्याला दिसत आहे आदिती तटकरे आपल्या बाल विकास मंत्री आहेत, त्यांनी ट्विट केलेला आहे। पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक 28 जून 2024 व 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहेत। शासन निर्णय झालेले होते 2 आणि त्या शासन निर्णयामध्ये अपात्र ज्या महिला होत्या म्हणजे अपात्र ठरणाऱ्या महिला होत्या त्यांना या योजनेतून वगळण्यात येत आहे। शासन निर्णय माहित नसेल, व्हिडिओ बनवलेला आहे। अपात्र महिला कोणत्या माहित नसेल, व्हिडिओ बनवलेला आहे। तो व्हिडिओ सुद्धा कुठे पाहायचा ते सुद्धा सांगणार। आता अपात्र महिला कोणत्या पहा। अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे आहे। पहा, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला 2,30,000 महिला आहेत। या 2,30,000 महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होत्या आणि लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेत होत्या। या आता अपात्र ठरलेल्या आहेत। इथून पुढे एकही रुपये मिळणार नाही आहे। पहा, वय वर्षे 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000, 65 वर्ष पूर्ण झालेल्या महिला आहेत त्या 1,10,000 ह्या सुद्धा अपात्र आहेत। 21 ते 65 वयोगटातील महिला ह्या पात्र आहेत। 65 वर्ष पूर्ण झालेल्या महिलांनी अर्ज भरला असेल अपात्र, आणि ज्यांचं वय वर्ष 65 पूर्ण झालेले आहेत त्या सुद्धा अपात्र ठरलेल्या आहेत 1,10,000। कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला 1,60,000। पहा, कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या म्हणजे 4 व्हीलर असणाऱ्या महिला, कुटुंबातील व्यक्तीच्या नावे असू द्या, त्या 4 व्हीलर असेल तर त्या कुटुंबातील महिला अपात्र। नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, महत्वाची बाब आहे, नमो शक्ती योजनेच्या ज्या महिला आहेत त्या सुद्धा अपात्र आहेत। स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला, आता स्वेच्छाने म्हणजे मी स्वतः, स्वेच्छेने म्हणजे काय की एखाद्या महिले स्वतःहून मला हे पैसे नको आहेत अशा सुद्धा महिला अपात्र ठरणार आहेत, कारण त्यांना पैशांची गरज नसेल। तर टोटल 1,60,000 महिला अशा आहेत आणि एकूण अपात्र महिला आहेत 5 लाख। आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 लाख महिला या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत। फक्त 5 लाख नाही तर यापेक्षा जास्त महिला ह्या वगळण्यात येऊ शकतात। आतापर्यंत 5 लाख, तर यांचा आकडा सुद्धा वाढणार आहे, कारण व्हेरिफिकेशन, क्रॉस व्हेरिफिकेशन जर झालं तर जवळजवळ अजून किती महिला अपात्र ठरू शकतात हे पाहणं गरजेचं आहे। मी मागील व्हिडिओ बनवलेले होते, प्रत्येक गावातील 15 ते 20% महिला अपात्र ठरणार आहेत। 4 चाकी वाहन, 65 वर्षे पूर्ण, इन्कम टॅक्स पी, सरकारी नोकरदार किंवा अन्य ज्या अपात्रतेचे कारण आहेत त्यामध्ये त्या महिला अपात्र ठरतात। त्यांना इथून पुढचे हप्ते बंद, पण त्यांचे पूर्वीचे पैसे वसूल केले जाणार का? तर नाही, याबाबत सुद्धा खुलासा देतो। पहा, सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे। ज्या पात्र महिला आहेत त्यांना पैसे हे देण्यात येणार आहे।
आणि त्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे असा उल्लेख आपल्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेला आहे ट्विट देऊन. आणखीन एक महत्वाची ट्विट केलेली आहे, तुम्हाला माहिती नसेल ती सुद्धा मी स्क्रीन समोर दाखवतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही. महत्वाची अपडेट आहे. जरी तुम्ही अपात्र आहात, 4 व्हीलर आहे किंवा काही बाबीने अपात्र ठरला असाल, 5 लाख महिला ज्या वगळण्यात आलेल्या आहेत त्यांचा 1ही रुपया वापस घेतला जाणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. ज्या अपात्र महिला होत्या त्यांना जानेवारी महिन्यापासूनचे हप्ते येणार नाहीत उल्लेख आहे. तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै ते डिसेंबर 2024 पर्यंत देण्यात आलेल्या लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 6 महिन्याचे पैसे तुमचे घेतले जाणार नाहीत. तर पहा, जानेवारी महिन्यात जर आले असतील तर काय, तर इथे उल्लेख नाही. म्हणजे जुलै ते डिसेंबर महिन्यात या अपात्र महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले वसूल केले जाणार नाहीत असा उल्लेख यामध्ये देण्यात आलेला आहे. 1ही रुपया वापस घेतला जाणार नाही. म्हणजेच पहा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेमध्ये ज्या काही अपात्र ठरलेल्या महिला आहेत त्यांना इथून पुढे या योजनेपासून राम राम म्हणजे पैसे मिळणार नाहीत. कारण शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत. अपात्र महिला कोणत्या, पात्र महिला कोणत्या, तर पात्रच महिलांना पैसे हे मिळणार आहेत. हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. हा व्हिडिओ सर्व महिला भगिनींना शेअर करा. ज्यांच्याकडे अपात्रता आहे, ज्यांच्याकडे पात्रता आहे या योजनेसाठी त्यांना सुद्धा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा. धन्यवाद.